कोण कुसंगती पायी नसाई प्रयीन नीच मती चतुराई. कैकेयीची बुद्धी त्यांनी काही क्षणामध्ये अशा पद्धतीने फिरली. तुला असं वाटतं कैकेयी की तुझ्या सौभाग्याचं तुझ्यावर फार प्रेम आहे, दशरथाचं तुझ्यावर प्रेम आहे. जर त्यांचं प्रेम असतं तुझ्यावर तर ऐक, रामाचा राज्याभिषेक होणं त्यांनी 15 दिवस आधीच ठरलं होतं. असं काही झालं नव्हतं. आदल्या दिवशी त्यांनी सुचून वशिष्ठांकडे त्यांनी गेले आणि दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक करायचं ठरलं होतं. तरी सुद्धा खोटं सांगते की 15 दिवसापूर्वी ठरलं होतं. तू तर त्यांनी माझी जीभ कापून घेणार होतीस. तू एवढी रागावली होतीस, घर फोडी आहे, तुझी जीभ कापून टाकते. भयंकर त्यांनी काही रागावून मंथरेबरोबर बोलत होते. पण तुला जर त्यांनी असं वाटत असेल फार प्रेम आहे दशरथ राजाचं तुझ्यावर, तर का 15 दिवसापासून तुला सांगितलं ते सांग. माझा काय फायदा होणार आहे? राम त्यांनी राजा जर झाला तर राम राजा झाला आणि नाही झाला मला काय फरक पडणार आहे? मी दासी तर दासीच राहणार आहे. म्हणून त्यांनी हे योग्य नाही, तुझ्याबरोबर अन्याय होतोय. म्हणून त्यांनी राम तुला प्रिय आहे, गेले ते दिवस. आता तू भरताचा विचार कर, भरत राजा होईल असा काहीतरी विचार कर. वेळ आल्यानंतर मित्र सुद्धा त्यांनी शत्रू होत असतो. तुझा स्वभाव सरळ स्वभावाचा आहे, तुझ्या अंतःकरणात अजिबात कपट नाही, तू सरळ आहेस. भरताच्या गैरहजेरीमध्ये त्यांनी हे सर्व निर्णय होत आहेत. भरत त्यांनी मामाच्या गावी गेलेला आहे आणि अचानक त्यांनी राज्याभिषेक करायचं ठरलेलं आहे. हे संपूर्ण त्यांनी कौशल्याचं कारस्थान आहे. मंथरेनं कान भरायला सुरुवात केली. हे कौशल्यानं ठरवलेलं आहे. म्हणून भल्या बुऱ्याचा विचार तर पशुला सुद्धा कळतो. मी तुला तुझ्या चांगल्याकरिता सांगते, तू माझ्यावरच अशा पद्धतीने रागवलेली आहेस. असं बोलून त्यांनी मंथरा बोलायची बंद झाले. मंथरेचं बोलणं बंद झालं. कैकेयीने तिची बुद्धी फिरवली होती, त्या सरस्वतीने तिची बुद्धी फिरवली होती, स्पर्श केला आणि कैकेयीची पण अशा पद्धतीने बुद्धी फिरलेली आहे. कैकेयी मंथरेसारखंच बोलू लागली. मला तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मंथरे तुझी त्यांनी सर्व गोष्ट खरी आहे, मला ती मान्य आहे. मला रोज वाईट स्वप्न पडत होते, एक वेळेस मरेल पण सवतीची सेवा करणार नाही असं त्यांनी बोलून त्यांनी मला निर्णय द्यायला सुरुवात केली. मंथरा म्हणली मग घाबरू नकोस, मला का ज्योतिषानं सांगितलं होतं भरत राजा होणार आहे का? मग काही म्हणते मंथरे तू म्हणतेस ते अगदी योग्य आहे, मला हे त्यांनी कळालेलं आहे, तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे. पुन्हा मंथरेने सल्ला दिला, हे बघ कुबरी करी कबुली काही कपट छरी उरपा हनते लखन राई निकटदा जसू कैसे चरण हरिकतीनं पलीपसू जायचे. तिचं संपूर्ण म्हणणं त्यांनी ऐकून तिनं आठवण करून दिलेली आहे. राजाकडे तुझे 2 वर बाकी आहेत जे त्यांनी युद्धामध्ये अशा पद्धतीनं भयंकर असणारं युद्ध सुरू होतं. दशरथ राजा देवतांची सहाय्यता करण्याकरिता गेला होता आणि युद्ध करत असताना त्यांनी रथाचं जे चाक आहे त्या चाकाची कुणी त्यांनी निखळली होती. चाक आता गळून पडणार आहे, युद्ध तर रंगात आलेलं आहे. त्यावेळेला या कैकेयीनं त्यांनी मला त्या कुणीच्या जागेवर स्वतःचा हात घातला आणि युद्ध होईपर्यंत हात त्याच्यात ठेवला होता. युद्ध विजय झाला, दशरथ राजाला मोठा आनंद झाला आणि मग कैकेयीकडे पाहून त्यांनी दशरथाने सांगितलं, तुला काय वरदान माझे पाहिजे सांग, एक नाही आज मी तुला 2 वरदान देणार. तिने सांगितलं तुमचे हे 2 वरदान त्यांनी माझ्याकडे असेच राहू द्या, जेव्हा वेळ येईल मी त्यावेळेला तुमच्याकडून ते वरदान मागून घेईल. 2 वरदान तसेच ठेवलेली होती मला. पण कैकेयीला त्यांनी मंथरेने आठवण करून दिली आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की बघ, पहिल्या वरदानामध्ये भरताचा राज्याभिषेक मागून घे आणि दुसऱ्या वरदानामध्ये त्यांनी रामाला वनवास मागून घे. अशा 2 गोष्टी मंथरेने कैकेयीच्या काळामध्ये त्यांनी सांगितल्या आणि कैकेयी हे सर्व करण्याकरिता तयार झाले. तिनं कोपभवनात जायचं ठरवलं. कैकेयी त्यांनी कोपभवनामध्ये जाऊन बसलेले आहे, पूर्ण अंधार केलेला आहे. पूर्वीच्या काळात त्यांनी स्त्रिया रुसल्यानंतर महाराणी त्यांनी रुसली की कोपभवनामध्ये त्यांनी जाऊन बसत असे, पण कोपभवनामध्ये जाऊन बसले, रुसून बसलेली आहे. इकडे त्या ठिकाणी महाराज दशरथ राजाला कळालं. तो त्यांनी कैकेयीच्या सदनामध्ये अशा पद्धतीने आला. मंथरेच्या मार्गदर्शनानं चालल्यानंतर जीवनामध्ये अंधारच येत असतं महाराज. अंधाऱ्या खोलीत त्यांनी जाऊन बसली कैकेयी, तिच्या जीवनामध्ये अंधार आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी महाराज दशरथ राजा आला, कैकेयीची चौकशी करू लागला. मंथरेने त्यांनी राजाला प्रणाम केला आणि प्रणाम केल्यानंतर त्यांनी राजाने विचारलं महाराणी कुठे आहे? तिने सांगितलं महाराणी आपली गोष्ट काय दासीला सांगत असते का? ती राणीच आहे, सकाळपासून कोणाशी बोलत नाही, जेवण तिने केलेलं नाही, अंधारात त्यांनी जाऊन कोप भवनामध्ये जाऊन त्यांनी झोपलेली आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी राजाचा अंतःकरण अतिशय व्याकुळ झालं महाराज.
अतिशय प्रिय असणारी राणी कैकई आणि कोप भवनात आहे, तिला मंगल असणारा समाचार सांगण्याकरिता मी आलेलो. राम राजा होणार आहे हा समाचार सांगण्याकरिता राजा आला आणि त्याच्या त्यांनी कानावर बातमी पडली की कैकई कोप भवनात जाऊन त्यांनी बसलेली आहे. कोप भवन सुनिस कहू राहू भय बस आग हो परही न पाहू. कोप भवनात राणी गेलेली आहे ही गोष्ट कळाल्यानंतर राजा त्यांनी व्याकुळ झाला. मनातला सगळा आनंद राजाच्या त्यांनी समाप्त झाला. सगळा आनंद त्यांनी समाप्त झाला आणि पुढे पाऊल टाकण्यास सुद्धा समर्थ राहिला नाही राजा. जो देवतांची सहाय्यता करणारा त्यांनी राजा आहे, इंद्राला मदत करायला जाणारा त्यांनी राजा, शूरवीर असणारा राजा, थोडा श्रेष्ठ असणारा राजा, पण पत्नी त्यांनी कोपग्रहात गेलेली आहे हे शब्द त्यांनी ऐकले. जीवनातला आनंद समाप्त झाल्यासारखा वाटला आणि पाय उचलणं सुद्धा त्यांनी त्याला व्यर्थ वाटू लागलं. मग काय करावं म्हणून कोप भवनामध्ये घाईघाईनं राजा जाऊन पोहोचलेला आहे. महाराणी त्यांनी जमिनीवर अंग टाकून त्यांनी झोपलेली आहे. तिनं केस त्यांनी मोकळे सोडलेले आहेत, केस विस्कटलेले आहेत, सगळे राज अलंकार तिनं आभूषण काढून टाकलेले आहेत. जमिनीवर अंग टाकून त्यांनी अशा पद्धतीनं व्याकुळ दिसते. घाईघाईनं राजा समोर गेला. राजाने तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारायला सुरुवात केली, कैकई काय झालं सांग, एवढी व्याकुळ का झालीस? असं म्हटल्यानंतर त्यांनी महाराज तिनं हात असा हिसकावून टाकला. रागात आहे ना महाराज ती, तिनं हात त्यांनी हिसकावून टाकला आणि उठून त्यांनी बसलेली आहे. निकल जाओ, निघून जा. एका शब्दात त्यांनी तिनं सांगितलं, थांबू नका, निघून जा, इथे थांबू नका. आणखी राजा त्यांनी व्याकुळ झालेले, प्राणप्रिय हे कशाकरिता त्यांनी करते आहेस मला सांग, तू का रागावलेली आहेस? कोणी तुझ्याकडे बोट दाखवलं असेल त्याचा हात काढून घेईन, कोणी रागानं तुझ्याकडे पाहिलं असेल त्याचे डोळे काढून घेईन, तो अमर जरी असला तरी पण मी त्याला मारून टाकीन. सांग तुला काय झालं ते? कैकेयी त्यांनी काहीच बोलत नाही. मग राजा अतिशय प्रेमाने तिच्याशी बोलू लागला. तिला म्हणतोय, कोकिलकंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचना, पिकवदनी, हे सगळेची सगळे त्यांनी समजून सांगण्याकरिता वापरलेले पवित्रे असतात. कोकिलकंठी म्हणजे कोकिळेसारखी गाणारी. दशरथ राजा म्हणजे त्याच्या अंतःकरणात काम आहे महाराज, कैकेयी विषयीचं काम, म्हणून त्यांनी तिला कोकिलकंठी त्यांनी म्हणतोय. कैकेयी म्हणजे मूर्तिमंत क्रोध आहे आणि मंथरा म्हणजे लोभ आहे. काम, क्रोध, लोभ यांची सांगड गच्च भरलेली आहे महाराज. हे तीन त्यांनी एकत्र आले बघा ना. म्हणून दशरथ राजाच्या ठिकाणी काम आहे, तो तिला कोकिलकंठी म्हणतोय. कैकेयीच्या ठिकाणी क्रोध आहे, ती निकल जाओ म्हणते आहे. आणि मंथरेच्या ठिकाणी लोभ आहे, ती मागून घ्या म्हणते आहे. म्हणून तीन त्यांनी एकत्र झालेले आहेत आणि असाच त्यांनी खेळ आहे काम, क्रोध, लोभाचा. म्हणून त्यांनी रामराज्याला उशीर होतोय महाराज. म्हणून हे तीन एकत्र झाले की रामराज्यामध्ये विलंब होत असतो. पण आजही असं वाटतं रामराज्य व्हावं, पण हे तीनच आहेत महाराज जे रामराज्य होऊ देत नाही. म्हणून त्यांनी सगळ्यांच्याच अंतःकरणामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे. प्रत्येक मनुष्य त्यांनी महाराज मत देणाऱ्याच्याही मनामध्ये काम, क्रोध, लोभ आहेत आणि घेणाऱ्याच्या पण मनात तेच आहेत महाराज. हे जोपर्यंत थैमान घालतायत ना तोपर्यंत रामराज्य येत नसतं. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. म्हणून दशरथ राजा त्यांनी महाराज तिला सांगू लागला, तुला ज्याने विरोध केला असेल तू का त्यांनी शांत झाली आहेस मला सांग, मी त्याला दंड देईन. माझा प्राण त्यांनी जरी गेला तरी चालेल, सर्व राज्य तुझ्या चरणी अशा पद्धतीने ठेवून देईन. मी रामाची शपथ घेऊन सांगतो. रामाची शपथ घेतल्याबरोबर कैकेयी उठून बसले महाराज. काही क्षणात रामाची शपथ त्यांनी घेतली. तिला माहिती आहे रामाची शपथ घेतल्यानंतर हे रामाची शपथ मोडू शकत नाही. राम यांना प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. म्हणून तिने लगेच अलंकार अंगावर घालण्यास सुरुवात केली. जशा भिल्लानं त्यांनी वाघूर लावावं आणि हरणीला पकडावं तसं त्यांनी महाराज कैकेयीनं राजाला फासा टाकलेला आहे आणि राजाला त्यांनी आपल्या फाशामध्ये गुंतवलेला आहे. दशरथ त्यांनी म्हणतोय, सर्व तुझ्या मनासारखं होत आहे. तुझ्या रामावर फार प्रेम करतेस ना, तू राम राजा होणार आहे. उद्या रामाचा राज्याभिषेक त्यांनी होणार आहे. या मंगल प्रसंगी तुला काय पाहिजे ते माग. कैकेयी म्हणते, तुम्ही नेहमीच म्हणत असता काहीतरी माग, मी तुला द्यायला तयार आहे. कोणत्या वेळेस देता सांगा. पण कधीच तुम्ही त्यांनी देत नाहीत. त्यांनी सांगितलं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर चरण जाय. तू म्हणशील ते मी तुला द्यायला तयार आहे तुझं. तिने मग सांगितलं, माझे 2 वर तुमच्याकडे त्यांनी सुरक्षित ठेवलेले आहेत. ते माझे 2 वर मला तुम्ही देऊन टाका. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुझे काय वर आहेत मला माग. कैकेयीने त्यांनी वर मागायला सुरुवात केली. तिने सांगितलं, सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहू एक बार भरत ही टीका. एका वरामध्ये त्यांनी मला, पहिल्या वरामधून मला भरताला टीका म्हणजे भरताचा राज्याभिषेक त्यांनी हवाय. माग हो दुसर बर कर जोरी, पर हो नाथ मनोरथ मोरी.
पहिला वर त्यांनी मागितला भरताचा राज्याभिषेक व्हावा. राजाने तो ऐकला महाराज. गंभीर झाला राजा आणि दुसरा वर मागण्याकरिता त्यांनी तयार झाली. तिच्या मुखातून शब्द त्यांनी बाहेर पडले. तापस बेस विशेष उदासी 14 बरस राम बनवासी. तपस्व्याचा वेश धारण करून विशेष उदासी होऊन त्यांनी रामानं वनात जावं. 14 वर्ष रामानं वनवास त्यांनी भोगावा. हे शब्द राजाने त्यांनी ऐकले. आभाळ फाटल्यासारखं वाटू लागलं. पायाखालची जमीन त्यांनी सरकल्यासारखी वाटू लागली. माझ्या रामाला वनवास त्यांनी मागते असं म्हणून त्यांनी राजा अतिशय व्याकुळ झाला. तशा ताडाच्या झाडावर वीज पडावी, झाड जळून जावं, तसा राजा त्यांनी अतिशय भयंकर दुःखानं व्यथित झाला. ती कैकेयी म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर त्यांनी अशी तळपती तलवार दिसू लागली जी माझा प्राण घेण्याकरिता अशा पद्धतीने तयार आहे. हे शब्द त्यांनी ऐकल्यानंतर राजा त्यांनी व्याकुळ झाला. इंद्राला मदत करणारा राजा, शूरवीर असणारा राजा आहे, पण घायाळ झाला महाराज. त्याचं काही त्यांनी चालेना. माझा राम त्यांनी वनवासालाच पाठवायचा आहे ही भूमिकाच त्यांनी त्याच्या मनाला स्पर्श करेना. काय करावं? कैकेयीने बोलायला सुरुवात केली. का एवढे गंभीर का झालात? एवढे उदास, एवढे त्यांनी नाराज का झालात? भरत तुमचा मुलगा नाही, भरतावर तुमचं प्रेम नाही, मी तुमची विवाहित पत्नी नाही, मला तुमच्याकडे काही मागण्याचा अधिकार नाही. असं सगळं त्यांनी महाराज वाईट बोलायला सुरुवात केली. राजाला फार त्यांनी वाईट वाटू लागलं. राजा त्यांनी व्याकुळ होऊन त्यांनी जमिनीवर धाडकन अशा पद्धतीने बसलेला आहे. रामाची शपथ त्यांनी कशाकरिता घेतली सांगा. आता जर तुम्ही मौन धारण केलेलं आहे, आता जर तुम्ही काहीच बोलत नाहीत, आधी रामाची शपथ का घेतली सांगा. तुम्ही माझी वचनं त्यांनी पूर्ण करा. मोडू नका वचनासना, मोडू नका वचना, मोडू नका वचनासना, मोडू नका वचना, मोडू नका वचनासना, मोडू नका वचना, मोडू नका वचनाला मोडू नका. आधी जर त्यांनी तुम्हाला हे द्यायचं नव्हतं, मग रामाची शपथ कशा करता घेतली सांगा. कैकेयीकडे दशरथ त्यांनी पाहताय. अतिशय व्याकुळ होऊन त्यांनी बोलू लागला. कैकेयी, शंकराचं स्मरण करून सांगतो, माझ्या इष्टदेवतेचं स्मरण करून सांगतो, तुझ्या म्हणण्यानुसार नक्की भरताला राज्य देईन. मी भरताला राज्य द्यायला तयार आहे. फक्त माझ्या रामाला वनवासाला पाठवू नकोस. मी भरताला राज्य द्यायला तयार आहे, रामाला वनवासाला पाठवू नकोस. माझा राम त्यांनी साधू आहे, साधू वृत्तीचा आहे, सरळ स्वभावाचा आहे. कैकेयी रागावलेली आहे. ती मध्ये मग साधूनं वनातच राहायचं असतं, म्हणूनच रामाला वनवास अशा पद्धतीने दिलं नाही. कैकेयीच आहे महाराज. साधू वनातच शोभून दिसतोय. राजा म्हणतो, कैकेयी, माझी एकच चूक झालेली आहे की मी तुला आधी सांगितलं नाही, म्हणून मला एवढा मोठा दंड त्याचा त्यांनी भोगावा लागतोय. माझ्या रामाला त्यांनी वनवासाला पाठवू नकोस. आणि ऐक, जर त्यांनी भरताचा राज्याभिषेक तुला पाहायचा असेल, पाहायची इच्छा असेल, तर रामाला वनवासाला पाठवू नको. रामा वाचून त्यांनी मी जगू शकत नाही. पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा त्यांनी व्याकुळ होऊन आपले प्राण सोडून देतो, असा रामा वाचून त्यांनी मी जिवंत राहणार नाही. कैकेयी, असा अन्याय करू नकोस. असं पुन्हा पुन्हा त्यांनी अशा पद्धतीनं बोलायला सुरुवात केली. कैकेयी म्हणते, आता चालबाजी करू नका. आपण काही उपाय केला तरी पण माझे वचन मी मागे घेणार नाही. उद्या सकाळी जर राम वनवासाला गेला नाही तर त्यांनी तुम्हाला माझं मेलेलं मुख पाहावं लागेल. असे शब्द त्यांनी कैकेयीच्या मुखातून बाहेर पडले. पंखा वाचून असणारा पक्षी जसा व्याकुळ झालेला असतो, हताश झालेला असतो, असा राजा समर्थ आहे महाराज.
पण समर्थ असून वचनामध्ये त्यांनी बांधला गेला आणि अतिशय व्याकुळ झाला, हताश झालेला आहे. काही इकडे त्यांनी पाहू लागलं, जमिनीवर अंग टाकून दिलेलं आहे. रामाचं चिंतन करू लागलंय, राम 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 त्यांनी म्हणताय. आणि आता त्यांनी काही केलं, सांगितलं, खबरदार, माझ्या समोरून त्यांनी चालते उभे राहू नकोस, तुझे त्यांनी वचन पूर्ण होतील, चालते हो. कैकेयीला त्यांनी महाराज जाण्याकरता सांगितलं. रामाचं चिंतन करून त्यांनी अशा पद्धतीनं राम राम हट बिकल भुवालू, राम राम हट बिकल भुवालू, राम राम हट बिकल भुवालू, राम राम हट बिकल भुवालू. जनु बिनु पंखा विरग बिहालू, जनु बिनु पंखा विरग बिहालू. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. दशरथ राजा त्यांनी प्रभू रामचंद्रांचं चिंतन करतोय. राम राम हट विकल भुसालू, राम राम म्हणत त्यांनी अंग जमिनीवर टाकलेलं आहे. कैकेयीला समोरून जा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. राजा दशरथ म्हणजे रामावरच्या प्रेमाची सीमा आहे महाराज, आणि कैकेयी म्हणजे त्यांनी महाराज निष्ठुरतेची परिसीमा आहे. निष्ठुर झाली कैकेयी. एवढं प्रेम करणारी कैकेयी रामावर, एवढी निष्ठुर फक्त रामाकरताच झाली महाराज. नाहीतर आजही लोक आपल्या मुलींचे नाव कैकेयी कधीच ठेवत नाही. कैकेयी नाव जरी समोर आलं तरी लोक त्याची घृणा करतात. म्हणून कैकेयीच्या समोर प्रभूंनी सगळं सांगितलं होतं. रामा, तुझ्याकरता कलंकित व्हायला तयार आहे. कैकेयीची भूमिका आहे महाराज. म्हणून त्यांनी कैकेयी निष्ठुर होण्याचं कारण फक्त प्रभूंवरचं प्रेमच आहे महाराज. दशरथाच्या अंतकरणात जेवढं प्रभूंविषयी प्रेम आहे तेवढंच प्रेम कैकेयीच्या अंतकरणात आहे, पण तिला निष्ठुर भूमिका घ्यावी लागते. खरं तर रामायण म्हणजे एक प्रकारचं नाटक आहे महाराज. हे वाल्मिकाने आपल्या सर्वांच्या समोर लिहून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये विलक्षण प्रेम कुठून कुठून भरलेलं आहे. जो रामकथा अशा पद्धतीने जीवनामध्ये उतरवेल ना, त्याचं जीवन त्यांनी महाराज त्या परिवारात राहून परमार्थिक होईल. अतिशय दिव्य असणारं जीवन होईल. एवढं त्यांनी प्रेम या सर्वांकडे त्यांनी पाहायला मिळत आहे. दशरथ राजानं अंग टाकलंय आणि सूर्यनारायणाची विनंती करतोय, सूर्या उगवू नकोस रे, तू उगवल्यानंतर उद्या माझा राम वनवासाला जाणार आहे. सूर्यनारायणाला म्हणतोय, दशरथ उगवू नकोस सूर्या. सूर्यवंशातला राजा सूर्याच्या समोर विनंती करतोय, तुझा उदय जर झाला तर माझा राम वनाला जाईल रे, तू उदयाला येऊ नकोस. इकडे अयोध्यावासी लोक त्यांनी आनंद विभोर आहेत. राम राजा होणार आहे. राम हमारा राजा है, हम उसकी प्रजा है. प्रत्येकाच्या मनात एकच भाव आहे. रात्र या राम चिंतनात त्यांनी दशरथाचे निघून गेले. सकाळ झाली. सर्व अवधवासी लोक त्यांनी अतिशय आनंदी आहेत. सगळ्यांनी नवे नवे कपडे घातलेले आहेत. राम राजा होणार आहे. सर्व त्यांनी अलंकार घालू लागलेले आहेत. हातामध्ये त्यांनी आरतीची ताटे घेतलेली आहेत. फुलांचे हार सर्वांनी तयार केले आहेत. लहान लहान मुलं आनंदानं नाचतायत. राम राजा होणार आहे. सर्वजण त्यांनी आनंदात आहेत. सर्वत्र विणा, बासुरी, शंख, घंटानाद त्यांनी होत आहेत. मंत्र घोष त्यांनी कानावर त्यांनी पडू लागले. अनेक वाद्य त्यांनी वाजतायत. सर्वजण आनंद विभोर आहेत. सर्व अवधवासी जन राजा दशरथाची वाट पाहत आहेत द्वारावर. पण दशरथ राजा अजून त्यांनी आला नाही महाराज. महाराज का बरं बाहेर येत नाहीत? सर्वांना आश्चर्य वाटायला लागलं. सूर्योदय झाला तरी सुद्धा दशरथ राजा अजून त्यांनी आला नाही. आणि राज्याभिषेक त्यांनी होणार आहे. का बरं त्यांनी येत नाही? द्वार भीर सेवक सचिव कहे उदित रबी देखी. सूर्य उगवलेला पाहिला पण राजा अजून आला नाही. राजद्वारावरील त्यांनी वाद्य राजाला ऐकू जात होते. ते सर्वचे सर्व वाद्य दशरथ राजाला आता बाण लागल्यासारखे लागत होते. मंगलवाद्य वाजत होते पण दशरथ राजाला ते त्यांनी बाणासारखे टोचत होते. जशी एखादी पतिव्रता असावी, या पतिव्रतेनं त्यांनी महाराज पती मरण पावल्यानंतर सती जायचं ठरवावं आणि सर्वांगावर सुंदर अलंकार धारण करून तिनं त्यांनी शृंगारित व्हावं. पतिव्रतेनं त्यांनी महाराज सती जाण्याकरिता केलेला जो शृंगार आहे, अशी ते वाद्य राजाला त्यांनी अशा पद्धतीने वाटत होते. लोकांचा विचार आहे महाराज कोणते कारण असेल अजून महाराज त्यांनी बाहेर येत नाही. पण महामंत्री सुमंतजी म्हणून त्यांनी सुमंतजींकडे त्यांनी जाऊन सर्वांनी सांगायला सुरुवात केली की महाराज अजून महालातच आहेत, ते बाहेर काय येत नाहीत पहा. पण सुमंतजी पाहण्याकरिता निघाले.
प्रभू दशरथ महाराज कुठे आहेत म्हणून त्यांनी विचारपूस केल्यानंतर कळालं कैकेयीच्या महालात आहेत. गए सुमंत तब राहू पाठी देखी भयानक जात राही. त्याची ती दिव्य असणारी भयानक अवस्था त्यांनी पाहिली आणि सुमंतजी त्यांनी व्याकुळ झाली. धाई खाई जणू पाय न हेरा मान हो विपती विषाद बसेरा. काहीतरी विपदा आलेली आहे, काहीतरी भयंकर घडलेलं आहे. सुमंतजी त्यांनी पाहतात. तोडून टाकलेल्या कमळासारखी अवस्था राजाची झाली होती. राजा भूमीवर अंग टाकून अशा पद्धतीने डोळत होता. राजाचा मुकुट एका बाजूला त्यांनी पडला होता. डोक्याला हात लावून राजा त्यांनी बसला होता. ही त्यांनी अवस्था सुमंताने त्यांनी पाहिली. राजाला प्रणाम केला. राजाला त्यांनी उठून बसवलंय आणि उठून बसून अशा पद्धतीनं विचारायला सुरुवात केली. महाराज का बरं तुम्ही अशा अवस्थेत आहात मला सांगा. सुमंताला सांगायला सुरुवात केली. सुमंता काय सांगू, अयोध्येच्या भाग्याचा नाश झाला आहे. अयोध्या अभागी झालेली आहे. अयोध्येचं भाग्य त्यांनी मावळलेलं आहे. राजाचं बोलणं ऐकून त्यांनी सुमंतजी आश्चर्याने त्यांनी पाहू लागले. महाराज अशा मंगल दिनी असं बोलू नका. आज रामाचा राज्याभिषेक होणार आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही असं बोलू नका. राजा म्हणू लागला, मागच्या जन्मामध्ये फार जास्त पाप केलं असेल मी सुमंता. ते पाप त्यांनी माझ्या समोर आता प्रत्यक्ष उभं राहिलेलं आहे आणि मला त्यांनी अतिशय व्याकुळता होते आहे असं म्हणून हुंदके देऊन देऊन राजा रडू लागला. पण रडता रडता राजा बेशुद्ध झालेला आहे. त्याची बेशुद्ध अवस्था पाहून त्यांनी सुमंतजी कैकेयीकडे पाहू लागले. कैकेयीने विचारलं, आज महाराजांना असं काय झालंय सांगा. कैकेयीने बोलायला सुरुवात केली. संपूर्ण वृत्तांत त्यांनी सांगितला. कैकेयी म्हणते, महाराज रात्रभर झोपलेच नाहीत. सारखे राम 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 म्हणताय. त्यांचं रामावर काही विशेष असणारं प्रेम आहे. म्हणून तुम्ही असं करा, लवकरात लवकर तुम्ही रामाला बोलावून आणा. सुमंतजींना बाकी काही सांगितलं नाही. पण सुमंतजींच्या लक्षात आलं काहीतरी बिघडलेलं आहे. पण सुमंतजी प्रभू रामचंद्रांकडे जाण्याकरिता निघाले. रामाच्या महालात जाऊन त्यांनी नमस्कार केला आणि प्रभू रामचंद्र आणि जानकीसह त्यांनी अशा पद्धतीनं दशरथ राजांना भेटण्याकरिता त्यांनी निघालेले आहेत. त्यांनी सुमंताचं दर्शन घेतलं. रामप्रभूंनी नमस्कार त्यांनी केला. त्यांचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि जाण्याकरिता निघाले. सुमंताकडे बारकाईने पाहिलं. सुमंताचे डोळे डबडबून आलेले होते. काय झालं असेल काही त्यांनी समजत नाही असा विचार करून त्यांनी लवकरात लवकर कैकेयी भवनामध्ये चला एवढाच निरोप त्यांनी सुमंतजींनी सांगितला. अवधवासी लोकांनी हे सर्व पाहिलं की दशरथ महाराज अजून बाहेर येत नाहीत आणि मंगलवाद्य त्यांनी वाजतायत. सर्व त्यांनी गोष्टी होत आहेत. सुमंतजी दशरथाच्या महालात गेले. पुन्हा रामप्रभूंच्या त्यांनी महालामध्ये अशा पद्धतीने गेलेले आहेत आणि रामप्रभू सुद्धा त्यांनी कैकेयीच्या महालाकडे जाताना दिसत आहेत. हा संपूर्ण प्रसंग पाहिल्यानंतर त्यांनी महाराज सर्वजण गंभीर झालेले आहेत. राम कैकेयीच्या सदनामध्ये येऊन पोहोचले. हळूहळू वाद्य त्यांनी बंद होऊ लागले. वाद्य वाजायचे बंद झाले. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येऊ लागला काहीतरी विलक्षण घडणार आहे. म्हणून प्रभू रामचंद्र कैकेयीच्या सदनामध्ये आले. आल्यानंतर त्यांनी प्रभूंनी दशरथ राजाची ती स्थिती पाहिली. राजाची स्थिती पाहून रामाचं अंतःकरण द्रवीभूत झालं. रामाने त्यांनी राजाला नमस्कार केलेला आहे. राजाने डोळे उघडून पाहिले. रामाचा हात आपल्या हातामध्ये पकडला. डोळ्यासमोर राम त्यांनी दिसला. रात्रभर ज्या रामाचं नाव त्यांनी घेत होते, राम 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 म्हणत होते, तो राम प्रत्यक्ष डोळ्यासमोर त्यांनी आला. रामाचा हात आपल्या हातामध्ये त्यांनी पकडला आणि दाय माफून दशरथ राजा रडू लागला. राम राम त्यांनी म्हणताय, त्याला बोलता येत नाही महाराज काही. अशी अवस्था राजाची झाली. पुन्हा एकदा मूर्छित त्यांनी पडलेला आहे. दशरथ राजा मूर्छित पडल्यानंतर त्यांनी रामप्रभूंनी कैकेयी मातेला नमस्कार केला. आई त्यांना काय झालं मला सांग. कैकेयीने त्याच निष्ठुर भावनेनं बोलायला सुरुवात केली. मोहे कहू मात तात दुःख कारण. रामानं विचारलं, काय दुःखाचं करिये जतन मोही होई निवारण. बाबांची अवस्था का झाली मला सांग. कैकेयीने सांगायला सुरुवात केली, काहीच झाले नाही. काही जास्त त्यांनी झालेलं नाही. तुझ्यावर राजाचं फार जास्त प्रेम आहे म्हणून राजाला त्यांनी असं झालं. माझ्या राजाकडे 2 वर त्यांनी अशा पद्धतीने शिल्लक होते. ते वर मी त्यांच्याकडून मागून घेतले. कैकेयीने वृत्तांत सांगायला सुरुवात केली. पहिल्या वरानं मी भरताचा राज्याभिषेक मागून घेतला. असे शब्द प्रभू रामचंद्रांच्या कानावर पडले. कैकेयी म्हणते आहे, पहिल्या वरानं मी भरताचा राज्याभिषेक मागून घेतला. असे शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी महाराज प्रभू रामचंद्र अतिशय आनंदानं नाचू लागले. धावतच त्यांनी कैकेयीच्या दिशेने गेले आणि कैकेयीच्या चरणांना मिठी घातली. आई माझ्या मनातनं जाणलंच ग, माझा भरत राजा होणार, माझा भरत राजा होणार म्हणून अतिशय आनंदानं राम त्यांनी कैकेयीच्या दिशेने धावतात. माझ्या मनात सुद्धा हेच होत आहे.
तू माझ्याच मनातलं मागून घेतलंस असं प्रभू कैकेयीला त्यांनी अशा पद्धतीने म्हणतायत. केवढं प्रेम आहे महाराज. आई, तू भरताचा राज्याभिषेक मागून घेतलास. मी अनंत जन्मात सुद्धा तुझं हे ऋण फेडू शकत नाही. मी कायम तुझ्या ऋणात राहीन. प्रभूंचं म्हणणं आहे महाराज. हा सगळा आनंद तोच आहे की जे कैकेयीनं त्यांनी महाराज प्रभूंचं म्हणणं ऐकलेलं आहे. भरत राजा होईल. सुनु जननी सोयी सुत बड भागी, जो मातु पितु बचन अनुरागा, तनय मातु पितु तोष निहारा, दुर्लभ जननी सकल संसार. आई, तोच मुलगा जगामध्ये श्रेष्ठ आहे जो आई वडिलांचं त्यांनी अशा पद्धतीनं म्हणणं ऐकतो आणि खऱ्या अर्थानं त्याच पद्धतीने जीवन अशा पद्धतीने जगत असतो. म्हणून भरताचा राज्याभिषेक शब्द ऐकला प्रभूंना आनंद झाला. कौशल्य ही त्यांनी रामाला जन्म देणारी आहे, पण कैकेयी ही राम राज्याला जन्म देणारी आहे. या कैकेयीने त्यांनी हे संपूर्ण षडयंत्र केलं खरं, पण याच्यातून रामराज्याची महती अशा पद्धतीने वाढणार आहे. मी भाग्यवान आहे की एवढ्या त्यांनी कारणाकरिता बाबांची अशी अवस्था झाली, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. म्हणून कैकेयीने त्यांनी सांगितलं पुढचा मुद्दा, रामा, दुसरं वरदान त्यांनी मागून घेतलं, तुला वनवासाला जावं लागणार आहे. मग तर अजून आनंद झाला. आई, वनवासाचं त्यांनी अशा पद्धतीने वर मागून घेतलं असं मी अजून भाग्यवान आहे. वनामध्ये राहण्याचे फायदे तुला माहिती आहेत काय? वनामध्ये गेल्यानंतर ऋषीमुनींची महात्म्यांची भेट होते. सत्संग जीवनामध्ये घडतो. संतांचा संघ जीवनात अतिशय महत्वाचा असतो. वनात गेल्यानंतर साधना घडते. आई वडिलांचं वचन पूर्ण करण्याकरिता मी वनाला जाणार आहे. पण अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र अतिशय आनंदी आहेत. त्यांच्या मनासारखं झालेलं आहे. इकडे दशरथ मात्र त्यांनी व्याकुळ झालेला आहे. राम कैकेयी आणि दशरथाचे दर्शन घेऊन दशरथाला त्यांनी मला समजून सांगायचा प्रयत्न करतात, पण ते मूर्छित पडलेले आहेत. त्यांना प्रभू नमस्कार करून त्यांनी निघून गेलं सुद्धा कळालं नाही. आता मात्र भगवान कौशल्याच्या महालाकडे जाण्याकरिता निघाले. रात्रभर कौशल्य माता जागीच होती. महाराज, माझा राम राजा होणार आहे. उद्या मी त्याला राजसिंहासनावर बसलेलं पाहणार आहे. जानकी त्यांनी महाराणी होणार आहे. केवढे स्वप्न तिच्या अंतःकरणात आहेत महाराज. भगवंताकरिता तिने दिव्य असणारे वस्त्र तयार करून ठेवले होते. आई आहे ना महाराज, उद्या माझा राम राजा होईल, त्याचा राज्याभिषेक होईल, त्यावेळी त्याला कोणते वस्त्र घालायला द्यायचे ते वस्त्र त्यांनी काढून ठेवले. सगळे अलंकार त्यांनी बाजूला काढून ठेवले होते. थाळी भरून त्यांनी भगवंताकरिता प्रसाद तयार करून ठेवला होता. शिवाचं पूजन त्यांनी अशा पद्धतीने करत होते. या सर्व त्यांनी भावना तिच्या अंतःकरणात उमडून त्यांनी वाहत होत्या. बार बार मुख चुंबित माता, नयन नेह जल पुलकित गाता, गोद सुखी पुनि हृदय स्वा लगाये, सर्वत प्रेम रस पैद सुहाय. प्रभू त्याकडे आलेले आहेत हे पाहून कौशल्याला आनंद झाला. कौशल्याच्या महालात भगवान त्याकडे गेलेले आहेत. घाग्यानं भगवंताला हृदयाला लावलं. त्याच्या मुखाचं चुंबन त्याकडे अशा पद्धतीने घेते आहे. ती स्वप्न पाहते आहे की हा राम त्याकडे राजा होईल, मी हातात औक्षणाचं ताट घेईल, स्वतः त्याला ओवळण्याकरिता अशा पद्धतीने जाईल. या सर्व गोष्टी तिच्या मनात आहेत महाराज. या सर्व गोष्टी मनात ठेवून आनंद विभोर असणारी कौशल्या आणि प्रभूंकडे पाहते आहे. भगवान तिच्या जवळ जाऊन बसले आणि बसून त्यांनी बोलायला सुरुवात केली. आई, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे का? म्हणे काय बोलायचं? एक गोष्ट मला सांग पाहू, मी मोठा आहे का भरत मोठा आहे का? सांगितलं, रामा तू मोठा आहेस, भरत लहान आहे. मग मला तू अजून एक प्रश्नाचं उत्तर दे. मला सांग, अयोध्या मोठी आहे का वन मोठा आहे? मग सांगितलं, वन मोठा आहे, अयोध्या लहान आहे. अयोध्या छोटी आहे, वन त्याने मोठा आहे, असं सांगायला सुरुवात केली. मग पुढचा प्रश्न विचारला, मी जर मोठा आहे आणि भरत लहान आहे, मग सांग कोणाला कोणतं राज्य दिलं पाहिजे? मोठं राज्य त्यांनी मोठ्याला दिलं पाहिजे आणि छोटं राज्य त्यांनी छोट्याला दिलं पाहिजे. पण वन मोठा आहे आणि मी पण मोठा आहे, मला राज्य त्यांनी वनाचं मिळालं पाहिजे. हे माझा राज्याभिषेक त्यांनी करण्याकरिता निघालेले आहे. भरत छोटा आहे म्हणून छोटा असणाऱ्या भरताला सुद्धा छोटंच राज्य दिलं पाहिजे. अयोध्या छोटी आहे पण अयोध्येचं राज्य त्यांनी अशा पद्धतीने भरताला दिलं पाहिजे. आईला फारसं काही कळेच ना महाराज प्रभू काय बोलताय, तुमच्या लक्षात येतं ना पण मी काय सांगतो ते. हे आईला समजून सांगण्याची त्यांनी पद्धती आहे महाराज. म्हणून हे सर्व त्यांनी वृत्तांत पिता आदिनी मोही कानन राजू हे सांगायचं आहे. ते म्हणजे का बोलतोयस रामा असं सांग. मग सांगायला सुरुवात केली. आई असंच झालेलं आहे म्हणे. कसं? माझ्या वडिलांनी योग्य असणारा न्याय केलेला आहे.
माझ्या वडिलांनी योग्य असणारा निर्णय दिलेला आहे. आणि काय निर्णय दिलाय? मोठ्याला मोठं राज्य दिलंय आणि छोट्याला छोटं राज्य दिलंय. कौशल्याला अजूनही काही समजे नाही. आणि मग त्यांनी महाराज प्रत्यक्ष शब्दात प्रभूने सांगायला सुरुवात केली, आई पिता दीन मोही कानन राजू. माझ्या वडिलांनी मला त्यांनी वनाचं राज्य दिलेलं आहे. मला वनवासाला जाण्याची आज्ञा वडिलांची अशा पद्धतीने प्राप्त झालेली आहे. कौशल्याने शब्द ऐकले, अतिशय व्याकुळ झाले महाराज. जसा सिंहाचा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी हरणी व्याकुळ होत असते, तशी त्यांनी अवस्था कौशल्याची झाली. मूर्तीसारखी स्थिर झाली महाराज, पाहतच राहिले. का बरं त्यांनी असं झालं असेल? प्रभू रामचंद्रांकडे पाहते, तिच्या अंतकरणामध्ये प्रेम पाना उमडून आलेला आहे. दोन हात प्रभूंच्या गालावरून अशा पद्धतीने फिरवते, रामा काय बोलतोय? तुला वनवासाला जायचंय? हो आहे, मला वनवासाला जायचंय. माझ्या वडिलांनी मला वनाचं राज्य दिलेलं आहे. कौशल्याचं हृदय त्यांनी भरून आलं महाराज. रुदन करू लागली. तिचं स्वतःवर त्यांनी अशा पद्धतीने ताबा राहिला नाही. व्याकुळ होऊन त्यांनी रडते, रामा काय बोलतोय? अरे हे त्यांनी होणं योग्य नाही. का बरं त्यांनी झालं असेल? कशाकरिता त्यांनी तुला वनाचं राज्य प्राप्त झालं मला सांग, असं त्यांनी प्रभूंना पुन्हा पुन्हा विचारते आहे.